आपलं कोकण धोक्यात आहे. मित्रांनो, ज्या कंपनीला इटलीमधून बॅन केलंय तीच कंपनी आता महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि ते देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ही कंपनी PFAS नावाचं एक केमिकल मॅन्युफॅक्चर करते. या केमिकलला फॉरेवर केमिकल देखील म्हटलं जातं. म्हणजे जर या केमिकलनी तुमच्या शरीरामध्ये किंवा पाण्यामध्ये किंवा या पर्यावरणामध्ये प्रवेश केला तर त्या केमिकलला काढणं इम्पॉसिबल म्हणजे अशक्य होऊन बसतं. कोकणाची तुलना आपण स्वर्गासोबत करतो, पण हेच स्वर्ग आता सध्या धोक्यात आहे. पहिला रिफायनरीचं एक प्रोजेक्ट होतं आणि आता ह्या केमिकल कंपनीचं. जर केमिकल कंपनी किंवा रिफायनरी कोकणामध्ये आली तर लोकांना रोजगार तर भेटेल, परंतु कोकणाचं जे सौंदर्य आहे ते त्यांच्या हातून निष्ठून जाईल. माझी एक विनंती आहे कोकणातील प्रत्येक माणसाला की याचा कडकडून विरोध करा, नाहीतर आपल्या कोकणाची जी परिस्थिती आहे ती इतर शहरांसारखी होऊन बसेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.